गोडे पाहिजे, शुगरलेस पाहिजे. परमिशन घेतले का पहिले विचारायला लागतं. कोणला? आम्हाला गेलणार आहे ना. जा झोप जा. नमस्कार मंडळी, आय होप तुम्ही सर्वजण एकदम मजेत असाल. खूप दिवसानंतर आपली भेट होतीये. आता लास्ट व्लॉग कधी केला होता भीमाशंकरचा, तेव्हा आपली भेट झाली होती. आणि जेव्हा मी व्लॉग दाखवत गेले तेव्हा बरेच जणांनी कमेंट करून सांगितलं होतं की ताई असे व्लॉग दाखवा, आम्हाला पाहायला मस्त वाटतं, छान वाटतं. तर म्हणून विचार केला आजसुद्धा व्लॉग दाखवूया. कारण आज कुठेतरी जाणार आहोत. एकटी जाणार नाहीत, बरेच जण आहेत, म्हणजे खूप जण आहेत. आता कोण कोण आहे, कुठे जाणार आहे हे इथे न सांगता डायरेक्ट आपण ब्लॉगची सुरुवात करूया. तर चला जास्ती वेळ न घालवता निघूया. 27 डिसेंबर सकाळी 6 वाजता शुक्रवारी आम्ही निघालोय देवदर्शनाला. म्हणजे जेजुरीला देव घेऊन जायचे आहेत, पण त्याआधी तुळजापूर आहे, पंढरपूर आहे आणि हे सगळे ठिकाण करायचे आधी आम्ही महडचे गणपती बाप्पासुद्धा करणार आहोत. सहकुटुंब निघाल्या, म्हणजे संपूर्ण म्हात्रे कुटुंब बस भरून, आणि 2 वेगळ्या गाड्यासुद्धा निघाल्या आहेत. पहाटे निघालोय म्हणून आता झोप आली आहे, म्हणून आम्ही आता झोपतोय. आणि तोपर्यंत तुम्ही नजारा बघा, सकाळचं वातावरण, याच्यामध्ये बसचं ट्रॅव्हलिंग, सहकुटुंब, खूप मज्जा येते मंडळी. आणि असंच बघता बघता आम्ही पोचलो आधी महडच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर सकाळी पोचलो इथे आम्ही 7:30-8 वाजता, कारण महडचे गणपती आहेत म्हणजे आमच्या नवी मुंबईवरून खूप जवळ आहे. श्री आणि हर्षसुद्धा माझ्यासोबत आहेत. मला त्यांना जेजुरी आणि तुळजापूरला घेऊन जायचंच होतं, म्हणून ही ट्रिप मिस करायचीच नव्हती. आणि इथे बघता बघता पोचलो आम्ही. सकाळी आम्हाला वाटलं की जास्ती गर्दी नसणार आहे, पण लाईन आहे खूप. म्हणजे आपल्याला वाटतं असं, पण सुट्टीचा दिवस आहे, सगळेजणं सुट्टीच्या दिवशी निघतात. आणि ही जी लाईन आहे ती सध्या तर माझ्या म्हात्रे कुटुंबानीच भरलेली आहे, पण आतमध्ये सुद्धा खूप गर्दी आहे. जवळजवळ 2 तास आमचे इथे गेले. तर जर तुम्हाला कधीही देवदर्शन प्लॅन करायचं असेल तर वीकेंड ठरवू नका, सॅटर्डे संडे सोडूनच तुम्ही निघा. आम्ही तर डिसेंबरची सुट्टी प्लॅन केली, पण तरीसुद्धा बरं वाटतंय. आतमध्ये तुम्ही बघू शकता. देवदर्शनाला गेल्यानंतर कॅमेरा जास्ती ऑन ठेवू शकत नाही आहोत. जेवढं जमेल म्हणून मी तेवढं कॅप्चर करणार आहे, शूट करणार आहे. आतली मूर्ती वगैरे तुम्हाला दाखवू शकत नाही, पण येस, आरती चालू होती, आरती ऐका. दर्शन वगैरे छान झाल्यानंतर थोडंसं बसून प्रार्थना वगैरे केली आणि नंतर निघालो आम्ही पुन्हा बसकडे. कारण चहा नाश्त्याची सुद्धा सोय केलेली आहे, पण त्याआधी विचार केला पहिल्यांदा महडच्या गणपतीला आले तर थोडंसं परिसर बघावं, फेरफटका मारावा. तुमचं झाला चहा की कॉफी? एक प्लेट मुझे भी. मस्त कांदे पोहे केलेत नाश्त्यासाठी, आणि मला कांदे पोहे आवडतात. तुम्हाला कुठला नाश्ता आवडतो ट्रॅव्हलिंगमध्ये हे तुम्ही कमेंट करून मला नक्कीच कळवा. खाल्ल्यानंतर मस्त चहा कॉफीसुद्धा आम्ही घेतली, आणि चहा कॉफीसुद्धा त्या लोकांनीच बनवले. जसं सांगितलं टूर्स अँड ट्रॅव्हल्स थ्रू आम्ही गेलो आहे, म्हणजे पॅकेज केलं होतं, म्हणून नाश्ता जेवण वगैरे सगळं तेच प्रोव्हाइड करतात, आम्हाला काहीच बघावं लागत नाही आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा आम्ही बसलो बसमध्ये. पुन्हा ट्रॅव्हल टुवर्ड्स तुळजापूर. तुळजापूरचा प्रवास खूप मोठा प्रवास आहे, 8 ते 10 तास लागतात. म्हणून आरामात बसमध्ये बसून इथले टाईमपास चालले आहेत. आणि बसमध्येच आत्ता आम्ही ठरवणार आहोत की रात्रीच्या जेवणाला काय हवं आहे, म्हणून पिंटू प्रत्येकाला विचारतोय व्हेज किंवा नॉनव्हेज. कारण मुलंसुद्धा आहेत, त्याला वाटलं अरे मुलं व्हेज कसे खातील, म्हणून त्यांना विचारते. पण बरेच जण व्हेजच खाणार आहेत. मार्गशीर्ष महिना आहे, अजून संपलेला नाही आहे, तरीसुद्धा तो त्याच्या मनाचं सॅटिस्फॅक्शन करतोय.
18 असू दे चालेल. त्याला राहायला पण 75 वाटत दिसते. नाही पण बघायला पाहिजे म्हणजे बस मध्ये काय सही आहे. 500 रुपये व्हिडिओ काढायचे 500 आम्हाला घ्यायला लागले. हो शाणा नाही तू. आई नाही तू परमिशन घेतले काय दुकानांची व्हिडिओ काढायची? परमिशन घेतले का पहिलं विचारायला लागतं. कोणला? आम्हाला गेलणार आहे ना. जा झोप जा. झोपतो जा मग. म्हणजे प्रवासात बोर व्हायला नको म्हणून घरातून एक फ्लाय आणलाय छानपैकी आणि त्याच्यावर मस्त चादर टाकून रम्मी खेळली जाते. आणि हा एक छान बोलतात ना एक टाईमपास आहे, कारण बसमध्ये बसल्या बसल्या प्रत्येकाला झोप येते आणि इथे असं मनोरंजन होतो आमचा. छानपैकी एंटरटेनमेंट चालू आहे, मधून गाणी वगैरे लावतात, इथे खेळ खेळला आहे, बाहेरचा नजारा बघा. आणि इथे पिंकीचं व्हिडिओ कॉलसुद्धा आलेला आहे, जी कॅलिफोर्नियाला राहते. छोटीशी इरा सध्या व्हिडिओ कॉलवर आहे आणि तिच्याशी आम्ही गप्पा मारतोय. एवढे तासाचा प्रवास कसा करायचा, तर बसची लाईट बंद झाली आहे, अर्धे जण झोपल्यात आणि ही लोक फोनच्या बदलतात बॅटरीवर, लाईटवर, टॉर्चवर खेळत आहेत. आणि असंच बघता बघता दुपार झाली आणि हॉल्ट घेतला जेवणासाठी. एक छान देऊळ होतं तिकडे, जिथे खास करून बस जे ट्रॅव्हलर्स आहेत ते थांबतात जेवणासाठी किंवा थोडंसं रेस्ट करण्यासाठी. तिथेच आम्हाला थांबवलं होतं आणि सगळेजणं मस्त खाली बसून आता डब्बा शेअर करणार आहेत. प्रत्येक जणांनी काही ना काही एकदम चविष्ट आणलं होतं. म्हणजे बैंगनचा भरता होता, ठेचं होतं, बिर्याणी होती, मी सोयाबीन चिली आणली होती, काकूने मटर फ्लॉवर होतं, हे बघा वांग्याचं भरीत होतं, भरलेली वांगी, हे सगळं काय भाकरी वगैरे सगळं काय काय होतं. वाटलं की थोडं थोडं खाणार, पण खूप पोट भरलं. झाल्यानंतर वाइंड अप करतो आणि तिकडे जसं सांगितलं देवळं आहेत छोटी छोटी, तर तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. काय ते तिथेच ठेव पेपर, ते काकूकडे दे. आणि हा दगड पण थंडच राहत असेल, पण गर्दी झाल्यावर कदाचित लागत असेल. हे ग्रनाइट आहे व्हाईट. आराम से आ जाओ, नीचे वाकू मैंने लगाया था, क्या करूं, मंदिर में आया तो लगाने का, फिर बाद में निकाल देने का. दुपारचं जेवण वगैरे झालं, पुन्हा बसमध्ये प्रवास सुरू केला आणि थोड्या तासानंतर पुन्हा थांबलो आम्ही चहासाठी. आले आले आले. ओ काकू थँक्यू सो मच. गोड आहे वरती. आया गोडे पाहिजे, शुगरलेस पाहिजे. शुगरलेस नाही ना, मनात तोंडात नाही घालत. मग कसं पियायचं गाव? सो विदाउट शुगरचं सांगितलं बनवतोय हे बचपन का प्यार. ए काकांना सांगितलंच ना रे. सांगितलं ना 5 आता व्यापार करायची. छान हायवे व्ह्यू होता. इथे लोक चहा बनवतात, आम्ही थोडासा तिकडे टपरी वगैरे होते, नाश्ता वगैरे करत होतो. बसलो थोडंसं गप्पा मारत, थोडेसे हातपायसुद्धा मोकळे केले, कारण एवढा वेळ बसमध्ये ट्रॅव्हलिंग खूपच कठीण आहे. आणि तिथे भेटला आम्हाला पाब्लोचा साथीदार. जॉनी कशा आहेस? आले बेबी. कुठे नेतोस त्याला? कुठे झाला तू? किती क्यूट आहे तो. नको, एवढा क्यूटनेस नाही जमणार. मी बिलकुल ही पेट पर्सन नव्हती, पण जेव्हापासून पाब्लो आयुष्यात आलाय, बापरे, मला एकदम वेगळाच अटॅचमेंट झालंय यांच्याशी. म्हणून मला कुत्रे मांजरे आता आवडायला लागल्यात. आणि बघ ना किती क्यूट आहे तो. चहा वगैरे प्याल्यानंतर पुन्हा आमचा बसचा प्रवास सुरू झाला. इथे पिंटू श्रेयाला चिडवतोय, पण बॅकग्राऊंडमध्ये बसमध्ये गाणी लावल्यात मस्तपैकी, पण फक्त गाण्यांचा कॉपीराईट लागू नये म्हणून मला सगळं कन्व्हर्सेशन म्यूट करावं लागलं. इथे पत्ते खेळता खेळता सुद्धा काकाल लोकांची एवढी मस्करी चालली आहे, पण मला तुम्हाला खरंच नाही ऐकवता येणार, कारण म्यूट करावं लागलं. सांगितल्याप्रमाणे कॉपीराईट्स लागू शकतो, एवढे छान गाणी लागलेले आहेत. तर असाच बसचा प्रवास करता करता आम्ही पोचलो तुळजापूरला. रात्र झाली आहे आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त आता आम्ही झोपणार. आणि उद्याचं काय काय होणार आहे, दर्शन कसं होणार आहे, किती काय काय होणार आहे, हे सगळं तुम्हाला मी पार्ट 2 मध्ये सांगणार आहे, कारण हा व्लॉग एवढा मोठा आहे की एका व्लॉगमध्ये सगळं होणार नाही आहे. म्हणून मंडळी भेटूया आता दुसऱ्या पार्टमध्ये, म्हणजे उद्या. बाय बाय.
तो चला आले शियाला आवाज आला. आल्यावर समजलं मरणाची गर्दी आहे.